नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. केरळमध्ये नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जी 100 वर्ष झाली 2025मध्ये, त्यानिमित्त हा जो काही प्रवास आहे 100 वर्षांचा, तो प्रवास कसा होता, कशा पद्धतीने 100 वर्ष जी आहे त्यांची वाटचाल या संघटनेने केली, याविषयी एक प्रकारे परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. स्वतः सरसंघचालक मोहन भागवत हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं आणि त्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपण पाहिलेले आहे. आता हा कार्यक्रम तिरुवनंतपुरम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला 3 वेगवेगळ्या विद्यापीठांमधले, केरळमधल्या 3 वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू तिथे उपस्थित होते. आणि ते तिथे उपस्थित राहिल्याचं कळल्यानंतर सध्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे काँग्रेसचे जे मुख्यमंत्री आहे सतीशन आणि केरळमधलेच आणखी एक खासदार ते म्हणजे के.सी. वेणुगोपाळ, जे राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यांनी यावरून टीका केली की हे कुलगुरू जे आहेत ते कशा पद्धतीने तिकडे उपस्थित राहिले, त्यांना काय अधिकार आहे तिकडे उपस्थित राहण्याचा, त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे किंवा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तातडीने, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. स्वाभाविकच त्यांचे नेते राहुल गांधी हे RSSचे कट्टर विरोधक आहेत. प्रत्येक त्यांच्या सभेमध्ये, भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कशा पद्धतीने विषारी वक्तव्य ते करत असतात हे आपण पाहत असतो. त्यामुळे कदाचित त्यांना खुश करण्यासाठी हे दोघंही नेते बोलले असतील, हे सुद्धा कारण आहेच. पण अर्थात त्यांच्या मनामध्ये ती भावना आहेच, पण ते राहुल गांधींपर्यंत पोचावं आणि त्यांची मर्जी आपल्यावर राहावी या उद्देशाने ते अधिक समाजापर्यंत पोचावं किंवा देशभरात त्याची चर्चा व्हावी या दृष्टीने ते बोलले असतील. पण ही मागणी काँग्रेस नेत्यांची होती की या कुलगुरूंनी राजीनामा द्यायला पाहिजे किंवा तात्काळ माफी मागितली पाहिजे जनतेची. कारण अशा पद्धतीची विचारधारा जी आहे, जी सध्या नियंत्रित करते शिक्षण संस्थांना किंवा अनेक विविध संस्थांना, आणि त्यामुळे समाजासमोर एक प्रकारची भीती आहे अशा विचारधारेची. आणि अशा विचारधारेचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये कुलगुरू कसे काय उपस्थित राहू शकतात, असा सवाल हे काँग्रेसचे नेते उपस्थित करतात. आता हे त्यांचे विचार किंवा हे त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्या किती हास्यास्पद, ढोंगी आणि दुटप्पी आहे ते लक्षात येतं. मुळातच केरळमध्ये इतकी वर्ष आपण पाहिलं, तिथे कधी भाजपचं सरकार नव्हतं. भाजपचं अर्थातच हिंदुत्ववाद्यांचं सरकार कधी नव्हतं. आतापर्यंत डाव्यांचं सरकार किंवा काँग्रेसचं सरकार अशीच आलटून पालटून सरकारं तिकडे राहिलेली आहे. आतापर्यंत तिथे कधी मोठ्या संख्येने भाजपाचे जे कोणी उमेदवार आहेत, आमदार असतील, खासदार असतील, तेही निवडून आलेले नाही. आता मध्यंतरी तिरुवनंतपुरमला पहिल्यांदाच तिकडे भाजपाचा महापौर निवडून आला. म्हणजे महापालिका तिकडची जी आहे तिकडे भाजपचं सरकार आलं. आत्ता जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये 3 आमदार निवडून आले, 1 खासदार तिकडे आहे. म्हणजे अशी भाजपाची स्थिती आहे आणि अनेक वर्षांपासून भाजपाला तिथे काही स्थान नाही. कधी त्या ठिकाणी भाजपाने एकदा तरी सरकार बनवलंय असं घडलेलं नाही. तरी काँग्रेसचे नेते काय म्हणतायत, तर एक प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो तिथे नियंत्रण करतोय, नियंत्रण मिळवतोय. म्हणजे हास्यास्पद वाटणार नाही तर काय होणार. बरं, ही सगळी जी काय प्रतिक्रिया त्यांची आहे ही काय आताची प्रतिक्रिया नाही. वर्षानुवर्ष म्हणजे जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हाचा जर विचार केला तर तेव्हापासून हीच भूमिका आहे काँग्रेसची की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कुठेतरी नियंत्रण मिळवतोय, नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय, समाजावर कुठेतरी एक प्रकारे आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. सरकार कोणाची आहेत? काँग्रेसची. 60-70 वर्ष काँग्रेसचीच सरकार आहेत केंद्रामध्ये, विविध राज्यात सुद्धा होती. आणि वर्चस्व कोण मिळवतंय? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणजे ज्यांचे सर्वाधिक आमदार विविध राज्यात आहेत, ज्यांचे खासदार संसदेमध्ये सर्वाधिक संख्येने होते,
अशी काँग्रेस म्हणते की नियंत्रण त्यांचं राहिलेलं नाही, तर नियंत्रण कोणाचं आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. हे हास्यास्पदच विधान म्हणायला पाहिजे ना. आत्ता 2014ला नरेंद्र मोदींचं सरकार आलं, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं भाजपचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर नरेंद्र मोदी आणि सगळेच भाजपाचे कार्यकर्ते चालतात. त्यांचं सरकार आत्ता आलं केंद्रामध्ये आणि हा दीर्घकाळ 12 वर्ष ते सरकार आहे, काम करते. तेव्हा आता यांना आठवायला लागलं की हे नियंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करते. इतके वर्षापासून जे चालू होतं, जे आरोप केले जात होते ते अजूनही चालू आहेत. केरळमध्ये काय स्थिती आहे? भाजपाचं कुठलंही सरकार नाही आहे तिथे, पण नियंत्रण कोण मिळवतंय किंवा प्रयत्न करते नियंत्रण मिळवण्याचा? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे सुद्धा हसण्यासारखंच आहे. या ठिकाणी भाजपाचं जर आपण पाहिलं पूर्ण देशभरामध्ये, ते एकेकाळी 2 खासदार होते फक्त भाजपाचे. तेव्हा हसत होते हेच सगळे काँग्रेसचे किंवा इतर विरोधक जे आहेत भाजपाचे किंवा हिंदुत्ववादाचे विरोधक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विरोधक, हे हसायचे तेव्हा एवढेच खासदार आहेत म्हणून. हळूहळू त्यांची विचारधारा जी आहे त्यांनी तेव्हापासून किंवा आज 100 वर्षांचा काळ लोटलेला आहे, अथक काम सुरू ठेवलं. आपली मेहनत जी आहे ती घेत राहिली. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामधून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. निस्वार्थ बुद्धीने काम करत राहिले. विविध राज्यात काम करत राहिले. अत्यंत दुर्गम प्रदेशात जाऊन काम करत राहिले. आणि ते मात्र काय करतायत? तर नियंत्रण मिळवत आहेत. आणि त्यांनी या मेहनतीतून आपली विचारधारा जी आहे ती सगळीकडे पोचवली. लोकांनी ती स्वीकारलेली आहे. जेव्हा एखादा माणूस विचारधारेचा प्रचार करतो, समोरून जातो, स्वीकारला जात असेल तरच त्याचा प्रचार होतो. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रचार केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत प्रचार करताना अनेक अडचणी आल्या, अनेक कार्यकर्ते मारले गेले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांनी प्रचंड त्याग केला, संपूर्ण जीवन त्याला वाहिलेलं आहे. स्वतःकडे गुणवत्ता असताना, स्वतः काहीतरी एखादं मोठं पद, चांगली आर्थिक कमाई करण्याची संधी असताना सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलेलं आहे. ते सुद्धा अत्यंत दुर्गम भागात जाऊन, जिथे कोणती व्यवस्था नाही. आणि त्यातून हा संघ जो आहे तो पसरला देशभरामध्ये. आज असंख्य शाखा आहेत, असंख्य कार्यकर्ते आहेत. हे कोणामुळे झाले? तर लोकांनी त्यांना स्वीकारलं, त्यांच्या कामाला पोचपावती दिली, म्हणून ते तिथपर्यंत त्यांच्या शाखा पसरू शकल्या. आणि काँग्रेसने पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाण्यात पाहिलं, बंदी घातली. आणीबाणीच्या काळात त्यांच्या कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना तुरुंगात डांबलं. पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा तावून सुलाखून निघत ते काम करत राहिलेले आहेत. आणि 100 वर्ष एखादी संघटना चालवणे काय सोपी गोष्ट नाही, पण त्यांनी ते करून दाखवलं. केरळमध्ये सुद्धा त्यांचे प्रयत्न असतात चालू, ते संघाचं काम सुरू असतं. पण तिथे सुद्धा आपण पाहिलं, केरळमध्ये सुद्धा अनेक अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना, RSSच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलेलं आहे, मारहाण करण्यात आली, ठार मारण्यात आलेलं आहे. मग नियंत्रण कोणाचं आहे? जर नियंत्रण RSSचं आहे तर त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या हत्या कशा काय होतात? हे लोक विचार करतायत. आणि त्यातूनच लोकांना कळायला लागलं की खऱ्या अर्थाने मेहनत कोण घेत आहेत? तर RSSचे कार्यकर्ते घेत आहेत, जमिनीवर काम करतायत, आलिशान महालांमध्ये राहून काम नाही करत आहेत, प्रतिकूल परिस्थितीत काम करतायत. आणि म्हणून आज देशभरामध्ये त्यांची वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. तुमच्या मनात राग असेल तर ठीक आहे, टीका करायला काहीच हरकत नाही. पण कार्यक्रम कुठे झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा? तिरुवनंतपुरममध्येच झाला. आणि तिथे त्या कुलगुरूंनी उपस्थित राहू नये असं कोणाला वाटतंय? काँग्रेसला वाटते. म्हणजे ही त्यांची लोकशाही आहे. ते उपस्थित राहिले म्हणजे काय झालं? तर हळूहळू सगळ्या विद्यापीठांचं भगवेकरण होणार असा आरोप हे सगळे काँग्रेसचे नेते करतायत. किती हास्यास्पद आरोप आहेत पहा. मग हेच जे आत्ता मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत सतीशन, हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते मुख्यमंत्री झाल्यानंतर पुष्पगुच्छ घेऊन. ते कशाला भेटायला गेले? कारण पंतप्रधान तर आज पंतप्रधान असले तरी ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, प्रचारक राहिलेले आहेत, अनेक वर्ष काम केलेलं आहे, विविध राज्यात जाऊन काम केलेलं आहे. आत्ता ते पंतप्रधान झाले असले तरी मग हे सतीशन यांना माहिती नव्हतं की तेव्हा विसरले होते ते की मोदी RSSचेच आहेत. मग त्यांना भेटायला गेले तर सतीशन आज माफी मागणार आहेत का जनतेची केरळच्या? मग त्यांनी पहिली खरी तर माफी मागितली पाहिजे की आम्हाला माफ करा,
मी मोदींना भेटलो म्हणून, मग नंतर तुम्ही कुलगुरूंची माफी मागण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त होऊ शकतो. तुम्ही सगळ्यांना तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या गरजांनुसार तुम्ही भेटणार. त्याच RSSचे सगळे लोक आज केंद्रामध्ये सत्तेत आहेत, त्यांना भेटणार आणि कुलगुरू त्या कार्यक्रमात गेले तर त्यांचे राजीनामे मागणार. याला दुटप्पीपणा म्हणतात. ही लोकशाहीची खोटी व्याख्या जी काँग्रेसने तयार केली पहिल्यापासून. धर्मनिरपेक्ष आहोत आम्ही धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आहोत. म्हणजे मुळात त्यांना धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हेच आधी माहिती नाही आहे काँग्रेसला. कोणत्याही धर्माचा पालन करण्याचा अधिकार, कोणत्याही विचारांचा पुरस्कार करण्याचा किंवा आत्मसात करण्याचा, कोणत्याही विचारांचा प्रचार करण्याचा अधिकार सगळ्यांना इथे आहे देशामध्ये. अर्थात कोणी दबाव आणून, धमक्या देऊन आपले विचार त्या ठिकाणी मांडू शकत नाही किंवा आमचेच विचार ऐकले पाहिजे, दुसऱ्यांचे विचार ऐकताच कामा नयेत, याला विरोध होईलच. पण धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करू. आज भाजपाचं केंद्रामध्ये सरकार आहे, अनेक वर्ष, 12 वर्ष झाली. ते हिंदुत्ववादी विचारधारेवर चालणार आहे. पण तरी याचा अर्थ मुस्लिमांसाठी काही वेगळे कायदे आहेत, मुस्लिमांना वेगळ्या योजना आहेत किंवा मुस्लिमांना योजनांमध्ये समाविष्ट केलं जात नाही, हिंदूंनाच फक्त केलं जातं, अन्य धर्मियांना केलं जात नाही, असं कुठेच नाही आहे. सगळे लाभ घेत आहेत त्या योजनांचा. त्याला धर्मनिरपेक्ष म्हणणार. आणि हेच काँग्रेसचं केरळमधलं असलेलं सरकार आज पाठिंबा कोणाचा घेतं तर मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतं. का पाठिंबा घ्यावा लागतो? कारण तो पाठिंबा घेतला तर आपल्याला मतं मिळू शकतात, तर मुस्लिमांचं लांगुलचालन करून मतं मिळवता येऊ शकतात, हे त्यांना ठाऊक आहे. त्याशिवाय सरकार टिकणं कठीण आहे हे माहिती आहे. मग ही मुस्लिम लीग जी आहे ती कोणती संघटना आहे? मुस्लिमांची संघटना आहे, मुस्लिमांसाठी काम करणारी संघटना आहे. मग त्यांची कुठली धर्मनिरपेक्षता आहे त्याच्यामध्ये? पण त्यांचा पाठिंबा तुम्हाला चालतो, पण बाकीच्यांनी मात्र धर्मनिरपेक्ष राहायचं. हा जो दुटप्पी आणि ढोंगीपणा दिसून येतो काँग्रेसमध्ये, त्यालाच लोक कंटाळले. म्हणूनच आज काँग्रेसची अवस्था संपूर्ण देशभरात झालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं, ममता बॅनर्जींचं सरकार होतं. सरकार या नात्याने धर्मनिरपेक्ष राहून सगळ्यांनाच सारखा न्याय देणं, सगळ्यांची सारखी काळजी घेणं, याविषयी ममता बॅनर्जींनी जागरूक असायला हवं होतं. पण ते न करता त्यांनी मुस्लिमांचं लांगुलचालन केलं, प्रभू श्रीरामाची थट्टा उडवली, हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याकडे डोळेझाक केली. आणि त्याचे परिणाम आज असे दिसत आहेत की ममता बॅनर्जींना लोकांनी हाकलून लावलं खुर्चीवरून आणि पुन्हा कधी येऊ शकणार नाहीत अशी तजवीज करून ठेवलेली. तेव्हा केरळमधल्या काँग्रेसने हा विचार करणं आवश्यक आहे की लोकशाही जी आहे त्याची व्याख्या काय आहे, धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय, पहिल्यांदा आधी समजून घ्या आणि नंतर मग दुसऱ्याला त्याची व्याख्या समजवायला जा. त्या कुलगुरूंनी राजीनामा देण्याऐवजी स्वतः आधी सतीशन यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण उद्या केरळमध्ये ज्या काही विकासाच्या योजना येणार आहेत, येऊ शकतात, त्यांना अपेक्षा असतील की केंद्र सरकारने आम्हाला या विकास योजनांसाठी मदत करावी, त्यासाठीच सतीशन मोदी यांना भेटायला गेले. उद्या त्या योजना ज्या आहेत त्या याच RSSच्या विचारधारेच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडे येणार आहेत, त्या राबवल्या जाणार आहेत, त्यासाठी पैसा केंद्राकडून येणार आहे, याच RSSच्या विचारधारेवर चालणाऱ्या केंद्र सरकारकडून. तो पैसा घेऊन तुम्ही तिकडे विकास करणार आहात. रस्त्यांची कामं असतील, पुलांची कामं असतील, रेल्वेची कामं असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्री, उद्योग उभे राहणार असतील. मग त्या प्रत्येक वेळेला या सरकारने जनतेची माफी मागायला पाहिजे की आम्हाला माफ करा, आम्ही यांच्याकडून पैसा घेतोय. आज तिरुवनंतपुरममध्ये महानगरपालिका जिंकली आहे भाजपाने, RSSची विचारधारा मांडणाऱ्या पक्षाने. त्यांना कोणी मतं दिली आहेत? जनतेने मतं दिलेली आहेत, जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. उद्या काँग्रेस कदाचित म्हणेल की जनतेने पण माफी मागावी, त्यांनी निवडून दिलं यांना म्हणून. तर इतका दुटप्पीपणा, ढोंगीपणा हा टोकाला गेलेला आहे. आणि हे नेहमी संविधान दाखवणार, लोकशाहीची भाषा बोलणार. पण लोकशाही म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, हे त्यांनी आता या सगळ्या घटनेतून दाखवून दिलं की यांनाच माहिती नाही लोकशाही म्हणजे काय. तर हा सगळा असा विषय केरळमध्ये घडलेला आहे. आणि कदाचित ही पहिली पायरी असेल की ज्या माध्यमातून उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये लोक जे आहेत त्यांना कळेल की खरी लोकशाही काय आहे आणि हे सरकार कशा पद्धतीने
आरोप करते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका बाजूला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्यक्षात लोकशाहीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि आपल्याला पाहिजे तशी लोकशाही राबवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि डाव्यांची सरकार तिथे करत आलेली आहेत. हे लोकांना हळूहळू लक्षात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपूर्वी 3 आमदार निवडून आले होते भाजपाचे. आज 200 आमदार आहेत. केरळमध्येही 3 आमदार आहेत. उद्या कदाचित तिथेही अशाच पद्धतीने सरकार भाजपचं येऊ शकतं, कारण लोक ठरवणार आहेत लोकशाही कोणाच्या हाती सोपवायची ते. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.